पुण्यात आपण बघतोय की पुण्यात अनेक राजकीय पक्षांनी थेटपणे गुन्हेगारांना किंवा गुन्हेगारांच्या कुटुंबियांना, आता आपण तसं बघितलं तर कुटुंबातली व्यक्ती काही गुन्हेगार आहे असं आपण म्हणत नाही, पण मग तुला नाही उभं राहत आहेत तर बायकोला उभं कर, मुलीला उभं कर, मुलाला उभं कर, अशा स्वरूपाचं जे चित्र तयार होते त्यातून. आणि पुन्हा म्हटलं की मग कोयता गँग. अशा परिस्थितीमध्ये जर तर नेतृत्वाकडे आशेनं बघावं तर कसं बघावं? तुम्ही समवयस्क आहात, तुम्ही तरुण आहात, तुम्ही कसं बघाल या सगळ्या घटनांकडे? नाही बघा, मला वैयक्तिक जर काय विचारलं तर आता पुण्यामध्ये काही अशा बातम्या मी देखील पाहिल्या, काही माहिती माझ्यापर्यंत देखील आली की काही पक्षांनी तिथे गुन्हेगार प्रवृत्तीच्या असलेल्या कुटुंबियांना तिथे उमेदवारी दिलेली आहे. आता प्रश्न तोच होतो की कुटुंबियांना दिलेली आहे त्या व्यक्तीची सजा त्या कुटुंबियांना का? बरोबर. आणि आता निकाल जर का जेव्हा निकाल लागेल त्यावेळेला स्पष्ट होईल ना, जनता त्याला स्वीकारेल किंवा नाकारेल. शेवटी प्रश्न हा जनतेच्या दारापर्यंत गेलेला आहे. तो निर्णय जनतेने घ्यायचा आहे. त्या व्यक्तीच्या घरामधल्या व्यक्तीला आपण निवडून द्यायचं किंवा नाही द्यायचं. तर कोणाला तिकीट द्यावं न द्यावं हा त्या पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे की त्या पक्षाचा तो प्रश्न आहे. परंतु कुटुंबियांपैकी त्या आता शेवटी जनतेच्या दारात गेल्यानंतर निर्णय जनतेचा आहे ना. अगदी जनतेच्या न्यायालयामध्ये हा मुळात प्रश्न येऊन ठेपला आहे आणि मतदार म्हणून तुम्हाला निर्णय द्यायचा आहे. आणि तुम्ही मग बंदुकीच्या गोळीच्या दबावाखाली मतदान करणार का, की पैशाच्या दबावाखाली करणार का, की आणखून गुंडगिरीच्या दबावाखाली करणार का? बघा, म्हणूनच तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे. त्या चौकटीमध्ये हळूच कोणाचं बटन दाबायचं तुमचा निर्णय आहे. तुम्ही ठरवा तुम्हाला नेते गुंड हवेत की नको आहेत.